ही आहेत आझाद मैदान येथील काही दृश्ये। 3 जानेवारी पासून ज्या सावित्रीच्या लेकी सर्व अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हजर आहेत आणि सरकार अजूनही त्यावर तोडगा काढण्यास निष्फळ ठरलेला आहे। तरी पण अजूनही सर्व अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदान येथे तळ ठोकून बसलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तरी तोपर्यंत आम्ही इथून अजिबात हलणार नाही, इथेच राहणार। तर बघू शकता तुम्ही किती मोठ्या संख्येने इथे सर्व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित आहेत। तर ही होती 4 डिसेंबरची सर्व अपडेट। मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच ताई तिथे आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आझाद मैदानावर हजर असताना इकडे ज्या नवीन मदतनीस आणि नवीन अंगणवाडी सेविका आहेत काही, त्यांना कारणे दाखवा नोटीस आले आहेत की तुम्हाला संपावर जाता येत नाही नवीन असल्यामुळे आणि तुम्ही अंगणवाड्या उघडा आणि आहार वाटप करा। जर तुम्ही असं करत नसेल तर तुम्ही का संपामध्ये आहेत, तुम्हाला असं करता येत नाही तर कारणे दाखवा नोटीस आल्या आहेत नवीन मदतनीस यांना। तुम्हाला जर असे कारणे दाखवा नोटीस आल्या का आणि आल्या असेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला आता ज्या नवीन मदतनीस सेविका आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस खुलासा करण्याबाबत पत्र द्यायचं आहे ऑफिसमध्ये आणि ते कसं लिहायचं आता तुम्हाला कळत नसेल तर याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे। परंतु तुम्ही अजूनही स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास भरपूर लाईक करा आणि भरपूर शेअर करा। हा व्हिडिओ मी तुमच्या कमेंट नुसारच बनवलेला आहे। बऱ्याच नवीन मदतनीस ताई मला विचारत होत्या की आता कोणतं पत्र द्यायचं आणि कसं लिहायचं। तर मैत्रिणींनो, तुम्ही स्क्रीनवर जे बघत आहात ते आपल्या उटाणे साहेबांनी ऑफिसला दिलेलं पत्र आहे, म्हणजे प्रत्येक ऑफिस करिता दिलेलं आहे। हे त्या दिवसच्या व्हिडिओ मध्ये होतं, तर तुम्हीच मला विचारलं होतं कमेंट मध्ये की कोणतं पत्र कसं प्रिंट काढायची म्हणून, त्यासाठी मी हे मुद्दामून टाकलेलं आहे। आणि नवीन मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस जर आली असेल ऑफिस कडून तर त्यांना कसं उत्तर द्यायचं, म्हणजे त्याचा खुलासा कसा करायचा कारणे दाखवाचा। आता तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे हे पत्र तुम्हाला तुमचं नाव, तुमचं केंद्र क्रमांक आणि गाव टाकून खाली सही करून तुमच्या ऑफिसमध्ये नेऊन द्यायचं आहे। ज्यांना ज्यांना कारणे दाखवा नोटीस आली असेल संपात असल्याबाबत तर तुम्ही मदतनीस ताईंनो हे पत्र नीट वाचा आणि तुमचं नाव वगैरे टाकून तुमच्या ऑफिस पर्यंत पोहोचवा। त्याची ओसी घ्या, स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याची प्रिंट नक्कीच काढू शकता। या पत्राचा विषय आहे कारणे दाखवा नोटीस खुलासा करण्याबाबत। संदर्भ पत्राचा क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला इथे, कोणत्या दिवशी पत्र मिळालं होतं आणि मान्य महोदय, वरील संदर्भीय विषयानुसार अनुसरून आपले प्राप्त पत्राच्या अनुषंगाने मी इथे नाव लिहायचं आहे, अंगणवाडी सेविका आहे की मदतनीस आहे की मी अंगणवाडी सेविका आहे। तिथे दिनांक टाकायचा आहे, येथे गेल्या वर्षापासून कार्यरत आहे, तुम्ही जेव्हापासून लागले ती डेट टाकायची आहे। मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक या संघटनेची सभासद पदाधिकारी असून संघटनेने लोकशाही मार्गाने विविध 6 मागण्याकरिता कामगार कायद्यानुसार रीतसर जावक क्रमांक दिलेला आहे। याच्यामध्ये 4 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपाची नोटीस दिली होती। याबाबत आपणास व आपल्या प्रशासनास कळविलेले होते। बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांवर शासनाने अद्यापही कोणताही निर्णय न घेतल्याने आमच्या संघटनेचा संप सुरूच आहे व या संपात मी पूर्णतः सहभागी आहे। शासन निर्णय क्रमांक 2006 पत्र क्रमांक 300/6 मंत्रालय मुंबई दिनांक 12 एप्रिल 2007 चा संदर्भ निर्देशानुसार कार्यवाही करण्याची, त्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस पदावरून कमी करण्यात येईल असे कारणे दाखवा नोटीस आपण दिलेली आहे। परंतु सदर शासन निर्णयात अंगणवाड्या सुरू असताना कर्तव्यात गैरव्यवहार करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविकांना कमी करण्याबाबत नमूद करण्यात आलेले आहे। मैत्रिणींनो, आणखी आपल्याला एक पत्र आले होते वरील स्तरावरून की अंगणवाड्या चालू नाही तर त्यांच्यावर कारवाई करा किंवा अंगणवाड्याची व्यवस्थित स्वच्छता आहार वगैरे नसेल तर कार्यवाही करा। तर त्या बाबतीतही हे कारणे दाखवा नोटीस वर खुलासा करणारं पत्र तुम्हाला ऑफिसला नेऊन देता येईल। तर बघा पुढे, संघटनेच्या नेतृत्वात लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत असतील तर त्याबाबत त्या शासन निर्देशात काहीही नमूद केलेले नाही
अंगणवाड्या सुरू असताना जर कर्तव्यात कसूर केलेली असेल तरच हा जी.आर. लागू होतो, परंतु अंगणवाड्या बंद असतील तर कर्तव्यात कसूर करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आंदोलन सध्या सुरू आहे व त्याची रीतसर नोटीस सुद्धा शासन कायद्यानुसार दिलेली आहे. संपावर असल्यामुळे या निर्णयाचा आधार घेऊन कार्यवाही केली जाऊ शकत नाही, हे मी आपल्याला निदर्शनास आणत आहे. आपणास विनंती की 12 एप्रिल 2007च्या शासन निर्णयाच्या अंगणवाड्या जर सुरू असतील तर हा जी.आर. लागू होतो. महाराष्ट्रातील सर्व अंगणवाड्या बंद असताना कर्तव्यात कसूर करण्याचा प्रश्नच येत नाही व हा जी.आर. लागू होत नाही. तसेच नव्याने लागलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संपात किंवा आंदोलनात सहभागी होता येत नाही असा कुठलाच शासन निर्णयाचा आधार नाही, तेव्हा मी कोणतेही नियमबाह्य काम केलेले नाही किंवा कर्तव्यात कसूर केलेला नाही. लोकशाही पद्धतीने कामगार कायद्याला अनुसरून मी संपात सहभागी असल्याने माझेवर कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये ही नम्र विनंती असं पत्र आहे. आपली विश्वासू इथे खाली तुमचं नाव वगैरे लिहून, गाव तालुका लिहून वरती नावाच्या वरती सही करायची आहे आणि हे प्रतिलिपी जे आहे त्यांना सादर करायचं आहे. तुम्हाला संघटनेला तर ओसीची तुम्हाला झेरॉक्स द्यावंच लागेल की आम्ही असं असं केलेलं आहे, तेव्हाच तुम्हाला संघटनेचा पाठिंबा मिळेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला असं कारणे दाखवा नोटीसवर उत्तर द्यावं लागेल ऑफिसला. तर तुमच्या उपयोगी हा व्हिडिओ आला का कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर खरंच उपयोगी पडला असेल व्हिडिओ तर भरपूर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, शेअर करा त्यांना, म्हणजे त्यांची काही अडचण असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ उपयोगी पडेल, त्यांना हे पत्र उपयोगी पडेल. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.